हॅलो एव्हरीवन, मी आहे निकिता आणि मी देव बोडगेश्वर आणि श्री स्वामी समर्थाच्या नावाने माझा सगळ्यात पहिला मिनी व्लॉग सुरू करत आहे. तर आज होतं 1 जानेवारी म्हणजेच न्यू इयर. तर मी आज ठरवलं की चला काहीतरी एक नवीन सुरू करूया. तसं मी यूट्यूब व्लॉगिंग चालू केलेली, पण ती माझ्याच्याने काही जमली नाही. तर मी बघूया एक सेकंड ट्राय म्हणून मी म्हटलं एक मिनी व्लॉग्स म्हणून चालू करूया. तर फायनली तो डिसिजन घेतलाच आहे. तर म्हटलं आज आहे देव बोडगेश्वराचा वर्धापन दिवस. तर म्हटलं ह्या दिवसाच्या जास्त चांगलं कुठला दिवस. तर म्हटलं देव बोडगेश्वराचाच आशीर्वाद घेऊन हा पहिला मिनी व्लॉग चालू करूया म्हणून. तर आता आमचा अचानक असा हा प्लॅन झाला आणि आम्ही आलो देव बोडगेश्वराच्या मंदिरात. तर गर्दी तर तुम्ही बघितलीच असेल किती आहे आणि किती नाही ते. तरी पण आमचं दर्शन हे मस्त झालं. आणि मग नंतर आम्ही फुल जी केळी वगैरे हार वगैरे घेतलेले ते ह्या भटजींकडे दिलं. त्याने एक मस्त असं गाराणं घातलं आमच्या नावाने आणि आम्ही आमच्या नव्या वर्षाची सुरुवात ही अशी एक मस्त तऱ्हेने केली. तर तुम्ही बघू शकतात हे आपले जे भटजी आहे, आम्ही गोवन लँग्वेजमध्ये त्यांना भटजी बोलतात. तर त्याने मला हे देवाचं प्रसाद दिला आहे आणि आमचं मस्त असं दर्शन आम्ही करून आम्ही आता पुढे निघालो आहे. तसं तुम्ही ह्या मंदिराला हे मंदिर एक म्हणजे मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत. हे आमचं मंदिर आहे आमच्या देव बोडगेश्वराचं आणि आमच्या राखणदाराचं. तर आम्ही या देवाला खूप मानतो, खूप मनापासून मानतो. आणि मी जेव्हा गोव्याला येते तेव्हा दर बुधवारी आणि रविवारी मी ह्या मंदिरात नक्कीच येते. एवढ्या माझ्या 27 वर्षाच्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच वर्धापन दिवसाच्या दिवशी मंदिरामध्ये आली आहे. नाहीतर आम्ही रोजच जत्रेलाच यायचो, म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी पण. आणि हे होतं इकडचं महाप्रसाद. तर तुम्ही बघू शकता लाईट किती मोठी आहे ते आणि किती लोक आहेत ते. मग आम्ही पण जेवण केलं, म्हणजे महाप्रसाद घेतला आम्ही पण देवाचा आशीर्वाद म्हणून. आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणजे की हा व्लॉग चालू करायला मला माझ्या हजबंडने भरपूर हे केलेलं आहे, म्हणजे मोटिवेट केलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता ते मला थोडंसं चिडवत होते की असं बोल, असं बोलू नको असं करून. तर तुम्ही बघूच शकता. आणि आम्ही आता आलो आहे श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये, जे आहे बेतीमला. ॲक्च्युली काल रात्रीपासून माझ्या मुलीला खूप स्वामी समर्थ अशी खूप याद काढत होती ती. तर मी माझ्या हजबंडला म्हटलं की प्लीज आज नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे, तर प्लीज आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊया, जे बेतीमला आत्ताच म्हणजे यावर्षीच त्यांचं मठ असं इनॉग्रेट झालेलं आहे. तर म्हटलं हजबंडला प्रिशूला घेऊन आपण नक्कीच जाऊया. आणि प्रिशू तिकडे जाऊन खूप खूप खुश झालेली होती. आणि त्यानंतर म्हटलं हजबंडने मला की चल आज नवीन वर्ष आहे, तर तुला मी आज पाहिजे तेवढी शॉपिंग करून देणार म्हणून. तर मी खूप एक्सायटेड झालेली. आणि माझं असं झालेलं की काय घेऊ काय नाही, टॉप घेऊ की ड्रेस घेऊ की काय घेऊ, हे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून माझे एक्साइटमेंट्स बघूच शकतात. कारण मला शॉपिंग करायला खूप आवडतं, म्हणजे मला कपड्यांचं, बॅग्सचं, सँडल्सचं खूप वेळ आहे. तर फायनली मला हे विशाल मार्टमध्ये घेऊन आले, तुला पाहिजे तेवढी शॉपिंग कर म्हणून. तर मी आता इकडे बघत होती की काय घेऊ काय नको म्हणून. मग इकडे मी 2-3 टॉप्स घेतले माझ्यासाठी. आणि मग इकडे थोडेसे एथनिक वेअरमध्ये बघितले, लाईक कुर्ताज, मग सेटमध्ये लाईक कुर्ता पजामा एक्सेट्रा असं थोडंसं काहीतरी बघितलं. आणि नंतर तर हा होता माझा न्यू इयरचा पहिला दिवस, तो की खूप चांगला गेलेला आहे. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला परत. तर आता आम्ही पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या छान व्लॉग्समध्ये. तर आत्तासाठी बाय आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना.